तुमचे शब्द सुद्धा गेले बघा वैकुंठासी तुमच्या बरोबर ओ सुब्रमण्य स्वामी, बोला की हो. तुमचं काय काम होतं? अहो आमचं काम म्हणजे आम्हाला तुम्ही ओळखलं नाही काय हो? नाही अजून. काय सांगायचं तुम्हासनी. आम्ही समजा लोकांची लग्न लावून देते. आमचे वधूवर सूचक केंद्र असते बघा. मग म्हणजे तुम्ही लग्न ठरवताय? हो आम्ही लग्न लावून देते. काय झालंय माहिती आहे? हा आता आमच्या गावामध्ये बाई आली आहे बघा. अहो बाई येऊ दे हो, तेच आमचा धंदा असते. पण आता झालंय काय माहित आहे का, या फोनामुळं आणि या मोबाईल मुळे समजा आमचा धंदा मोडीत निघाला की हो, आमच्यावर उपासमारीची पाळी आली की हो. आता काय करायचे, काय म्हणता तुम्ही? काय करा माहिती तुम्ही की आमच्या गावामध्ये एक बाई आली. म्हणजे तुमच्या गावामध्ये एक बाई आली? होय. बाई हा, त्यांना एक नवरा शोधून द्या बघा. म्हणजे नवरा शोधून म्हणते? होय होय होय. अहो हे काय नवरा झाला म्हणायचं की हो. आताच्या या कलियुगामध्ये बाई जर नवरा शोधून देऊन असेल तर हे काय वेगळं झालं की आमच्या हयातामध्ये असं कधी पाहिलं नाही की हो आम्ही. आता काय झालंय, आता पोऱ्या म्हणलं तर ठीक झालं हो, काही हरकत नाही. ते बाई आता आलेलं आहे, आम्ही काय करते आता जाते बघा आणि तिथं जाऊन ते कुठं बाहेर आहे ते बघते बघा. ठीक आहे. अहो भाऊजी, हा बोला की बाई. अहो तुमच्या गावात इथं वधूवर सूचक केंद्र कुठं आहे का हो? काय झालं माझ्या बाई? हा बोला की भाऊजी. ते कर्नाटकामधून एक सुब्रमण्य स्वामी म्हणून आले बघा. बर, त्यांचं एक वधूवर सूचक केंद्र आहे बघा. आहे ना इथे? होय होय. त्यांना जरा वाणी दादावर हात मारून घ्यायचे. हो हो, भेटते की त्यासनी. वाणी दादा, अहो वाणी दादा. अरे कोण आहे म्हणजे तिकडे? अरे अरे रामराणी. अरे अरे बोल की काय म्हणते तू? वाणी दादा, हा बोला की. तुमच्या इथे वधूवर सूचक केंद्र आहे ना? अगं आहे म्हणून काय विचारतो तू का? अगं आमचा धंदा काय असते? म्हणजे तुमचंच वधूवर सूचक केंद्र आहे का? हो. अगो बाई बाई, मी बरं झालं मी डायरेक्ट तुम्हालाच भेटले. बर मग काय म्हणते तू? माझं लग्न करायचं आहे. म्हणजे तुझे लग्न करायचे आहे? होय होय. ठीक आहे, बोल की तुला कसला नवरा पाहिजे? अहो तुमच्याकडे काही ह्या असते की बायोडाटा आलेत ना? आमच्याकडे भरपूर बायोडाटा असते की ग. मग तुमच्याकडे मला कुठलाही मुलगा चालेल बघा. अगं कुठला बी नवरा चालेल म्हणते तू? होय. असे तू आम्हाला एक पहिल्यांदा भेटली बघा. नाहीतर काय म्हणते आता पोरीचं तर सोडूनच जा की हो, पण पोरीचे आई वडील काय म्हणते, आम्हाला नवरा आम्हाला जावई नोकरदार पाहिजे आणि नोकरदार असला की परमनंट पाहिजे आणि परमनंट असला की काय म्हणते माहित आहे का, सरकारी नोकरदार. अशा तुझा काही नाही ना? तसं काही नाही बघा. बर मग तुला सांग, आमच्याकडे एक 2-4 बायोडाटा येत आहेत. हो बघा की त्यातला एखादाच. हे बघा, तुला आम्ही आता एक सुताराचा किशोर नावाचा एक मुलगा आहे, ते चालते का तुला? हो चालेल की, पण पहिला बघून राहायला पाहिजे. हे बघा, गोरा गोमटा उंचा पुरा भाव तसा कमानेवाला आहे. तुला मस्तनीला बाजीरावला काचेच्या बंगल्यात ठेवली बघा. अगं तो नसतं हो म्हणलं की तुला सोन्याच्या मालाचं ठेवेल बघा. हो मग येते की बघून. हा ठेके बघा. सुंदर नवरा बाईने गेला, सुंदर नवरा बाईने गेला, रंगावरून पळून गेला, रंगावरून पळून गेला, रंगावरून पळून गेला. बाई पाली गे काम क्रोधाची, बाई उपाली गे उपाली काम क्रोधाची, बाई उपाली ग उपाली काम क्रोधाची, बाई उपाली ग उपाली काम क्रोधाची. म्हणजे
एवढा मोठा मी तुला चांगला नवरा बघितला याला मी तू नापास केला काय ग नाहीची आता कुठली तरी बघा की बघते आता काय करते बघते तुला एखादी पोरगी बघते बाय बटा देते तू माझी नेहमी हा तू काय कर आम्हाला बाहेर डालून दे अरे आम्ही बघते बघा खरंच बघणार का अरे बघते रे आमचा आम्ही शब्दाला पक्के असते बघा अरे एकदा बोलते ते आम्ही करते बरं मी जाते हा तू जाणी आणि तुम्ही बघते हा अरे अरे खबर आहे अरे काय रे हे डोका फिरू असं किती का असते रे बाई हुबाली ग हुबाली काम क्रोधाची बाई हुबाली ग हुबाली काम क्रोधाची बाई हुबाली ग हुबाली काम क्रोधाची बाई